कॅश प्राइज पटकावण्याचं काम करतात. 3 षटकांचा सामना असेल, एक रेग्युलर, एक 40 प्लस, एक 50 प्लस असे 3 षटक या मेगा फायनल मध्ये फेकले जातील. आणि स्ट्रायकरला आपण नक्कीच गणेश शिरोले, नॉन स्ट्रायकरला आपण नक्कीच या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा फलंदाज अजय जाधवला बघतोय. तर बघा पहिला चेंडू लॉफ केलाय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील एकूण 4. पहिल्या चेंडूवर चौकार. तो चल बघा गोलंदाजी मार्गावर आपण विशालला बघतोय. पहिल्या चेंडूमध्ये चौकाराने खातं ओपन केलं. बघा 50 धावा जर या स्पर्धेत गणेश यांनी कंप्लीट केलं तर नक्कीच 3000 रुपयांचा कॅश प्राइज कुठेतरी लगावला गेलाय प्रथमेश चौधरी यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कुठेतरी 18 चेंडूंचा खेळ आहे. इथे मात्र कुठेतरी चूक केली आहे. डाऊन द लेग साईड चेंडू पण सारी वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्राची धाव. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र एक एक्स्ट्राची. एकूण 1 चेंडूनी 5 धावा खर्च केल्यात. कुठेतरी शेवटचा सामना आहे. या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करणं तेवढंच मात्र. एका बाजूला आपण बघितलं तर रुपेश यांचा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतात, म्हणजे प्रसाद स्वरूप यांचा संघ. अजून एक वाईट चेंडू. पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. मिडल लक्षात रक्षण तैनात आहे. कुठेतरी रन घेण्याचा प्रयत्न पण कुठेतरी प्रथम होते. शेवटच्या क्षणाला कुठेतरी आपण नाकारलंय. कुठेतरी कॉल नको असा केलाय, त्यामुळे कुठेतरी निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 वाईट चेंडू, त्यानंतर एक निर्धाव चेंडू. म्हणजे एकूण 2 चेंडू झालेत आतापर्यंत. 4 चेंडू फेकले गेले, त्यामध्ये 2 चेंडू कुठेतरी लिगल फेकले गेलेत, 2 अवंतर चेंडू फेकले गेलेत. स्लोवर वन कुठेतरी गती कमी करण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पखव्या ठाकूर देखील येत आहेत. कुठेतरी बघा चेंडू अडवण्यासाठी एका जागी 3-3 क्षेत्ररक्षण येतात. ते मोठा सामना आहे. एका मेगा फायनलचा सामना. कोणता संघ या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावणारा संघ ठरेल. कुठेतरी गतवर्षी देखील ही स्पर्धा झाली. कुठेतरी चांगली कामगिरी. तिसऱ्या पर्वाला देखील सुरुवात झाली सकाळच्या सत्रामध्ये. कुठेतरी हे 2 संघ आता मात्र शेवटच्या टप्प्यात येऊन ठरलेत. चला फास्ट खेळायचं, थोडंसं फास्ट खेळायचंय. चला रुपेश, आपल्याला देखील विनंती आहे. सेकंड इनिंगमध्ये नक्कीच आपल्यालाच कुठेतरी फलंदाजी करायची, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक्सक्यूज इथं मात्र सांगणार नाही की आम्हाला दिसत नाहीये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग विकेट. मात्र कुठेतरी आपण एक डीपमध्ये क्षेत्ररक्षण अजित बांधकरला बघतो. तसेच सर्व खेळाडूंना विनंती आहे बघा, ज्या सनी हा सामना संपेल सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य कॉम्बॉक्स जवळ जॉईन करायचं आहे. नक्कीच स्टेज जवळ जॉईन करायचं. सर्व खेळाडूंना विनंती आहे, कोणीही घरी जायचं नाहीये. चांगली गोलंदाजी विशाल करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील फलंदाज, इथे मात्र झालाय बाद. विकेट मिळाली, एक मोठी विकेट या स्पर्धेतील. अजय जाधवला मात्र मैदान सोडावं लागतंय. बघा संघनायक स्वतः आले नाहीत. बघा नवीन फलंदाज कुठेतरी इंट्रोड्यूस केलाय, न्यू बॅटर. बघा मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी केली, गोलंदाजी केली. यष्टांच्या मागे यष्टरक्षक कॅच देखील संपन्न केला. कुठेतरी इन ॲक्शन वारंवार या ग्राउंडमध्ये दिसले, पण आता मात्र कुठेतरी नवीन फलंदाज मैदानात पाठवला. बघा
दिनेश कोळी आलेत बघा, कुठेतरी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे बघा, शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करण्यासाठी कुठेतरी स्वतःला थांबवलं, कुठेतरी मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न करतील, पण मात्र त्यापर्यंत वेळ निघून गेली नाही पाहिजे बघा. बघा रिव्हर्स अटेम्प्ट नक्कीच करतात, कुठेतरी स्विच हिट लावण्याचा प्रयत्न, कुठेतरी ट्रेडमार्क शॉट दिनेश कोळी आहेत. पंचाकडे देखील बघितलं, पंचांनी इथे मात्र वाईट चोंडी घोषित केलाय. तर प्रवीण शिंगे यांच्याकडनं नक्कीच कॅश प्राइज लगावला गेला, 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर प्रत्येक षटकार, एक षटकार देखील लगावला तरी नक्की 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल बघा. कुठेतरी मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. आता मात्र पंचांकडे बघितलं जातंय, पण पंचांनी इथे मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू. चला पंचांशी कोणी वादावाद करायचं नाही, टीम मिटिंग घ्यायची नाही बघा. टीम मिटिंग आता मात्र कुठल्या प्रकारची घ्यायची नाही. षटक संपलंय का? तर षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक 8 धावा झाल्यात. मग 8 धावा झाल्यात. चला थोडं फास्ट खेळायचंय. धावसंख्येच्या फरकावर एक गडी बाद 8 धावा. या स्पर्धेतील एक मोठी विकेट पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी पटकावली. अजयला कुठेतरी तंबूचा रस्ता नक्कीच दाखवलाय. फलंदाज बाद झालाय. यष्टांच्या मागे सुरेख झेल इथे मात्र पकडला गेलाय. कामगिरी केली गेली आणि आता मात्र गोलंदाजी मार्कर गोलंदाज कैलास आलेत बघा. स्ट्राईक केलेला बॅटर आपण नक्कीच बघतोय गणेश शिरोळे. कुठेतरी पहिल्या चेंडूवर चौकार इथे मात्र गणेशने लगावला तर 5 धावांवर खेळतोय, पण आता मात्र कुठेतरी चांगली कामगिरी करणं, कारण की 12 चेंडूंचा खेळ बाकी. या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी, किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी मेगा फलचा सामना आहे. पहिला चेंडू कुठेतरी स्लो रन टाकण्याचा प्रयत्न, गती कमी करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. इथे मात्र काय घडलं, इथे मात्र जिथे एक धाव होती तिकडे दुसरी धाव, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा देखील धावून इथे मात्र कंप्लीट झाल्यात. कुठेतरी चुकी झाली आपण बघितलं नक्कीच. डीप मधून क्षेत्ररक्षण आपण काऊ कॉर्नर झाला, कुठेतरी चेंडू ढकलत ढकलत कुठेतरी काऊ कॉर्नर चेंडू ढकलला आणि शेवटच्या क्षणाला 3 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. कुठेतरी नाराज दिसत आहेत बघा. जिथे एक धाव होती तिकडे एकूण 2 धावा, म्हणजे एकूण 3 धावा खर्च केल्यात. या 3 धावसंख्येत होईल वाढ, धावसंख्येत धावफरक झाली म्हणजे आतापर्यंत 11 धावा झाल्यात. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, पण कुठेतरी यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक त्याच प्रकारे साथ देण्याचा प्रयत्न करणं तेवढंच महत्वाचं आहे. समुद्रीच्या मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय, अडवलं देखील गेलाय आणि सिंगल सर्वची धाव देखील धावून कंप्लीट झाली आहे. चला थोडं फास्ट खेळायचं बघा. वारंवार क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न कुठेतरी करतोय आपण बघतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षण कुठेतरी स्क्वेअर लेग मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आपण बघतोय. इथे मात्र फुल टॉस चेंडू कुठे हलक्यात घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. प्रथम आहेत कुठेतरी चेंडू घेऊन येतात सिंगल सरपाची एकदा. बघा 3 चेंडूचा खेळ असून देखील बाकी गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज कैलासला बघतोय. स्ट्राईक केला फलंदाज आपण नक्कीच दिनेश कोळी यांना बघतोय. आणि इथे मात्र फलंदाज झालाय का बाद, तर फलंदाज झालाय बाद. झेल इथे मात्र पकडला गेलाय आणि गोलंदाजी इथे मात्र सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुरक्षा झेल इथे मात्र पकडल्या. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण कुठेतरी बघितलं. आणि नवीन फलंदाज बघा अजून देखील कर्णधार स्वतः आलेले. नवीन फलंदाज पुन्हा एकदा आलेत बघा. प्रमोद आलेत, न्यू बॅटर प्रमोद आलेत. कुठेतरी सुरेख झेल पकडला गेला आपण बघतोय. चला प्रमोद
आता मात्र आपल्याला कुठेतरी प्रमोट केलं गेलंय संघ कर्णधाराने आपल्या संघ नायकाने आपल्या कुठेतरी विश्वास दाखवला तर कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिला चेंडू आडवाटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडलंय, इथे मात्र कॅचची संधी तर नक्कीच नव्हती, पण चेंडू अडवला असता तर कुठेतरी 2 धावा देखील 3 धावा देखील वाचवल्या गेल्या असता, पण कुठेतरी कॅचचा प्रयत्न करण्याच्या नादात इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. प्राइस कुठे लगावलं गेले, लगातार 3 षटकार जर नक्कीच लगावले तर भव्य आणि निहालकडनं नक्कीच आपल्याला 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि धावसंख्या धाव करत म्हणजे एकूण 23. तर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव करत इथे म्हणजे एकूण 23 धावा झाल्यात. आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाजी मार्कवर संजय पाटील आलेत. कुठेतरी कॅश प्राइस गणेश आपल्यासाठी लगावला गेलाय. 3 षटकारांची हॅट्रिक जर इथे कंप्लीट केली तर मात्र कुठेतरी भव्या आणि निहालकडनं नक्कीच आपल्याला 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. स्ट्राईक खेळला गणेश, कुठेतरी एक सामनावीरचा पुरस्कार देखील पटकावला. चांगली कामगिरी केली, कुठेतरी चांगली बॅटिंग करतोय, कुठेतरी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू, चेंडू हवेत, झेलची संधी आहे, इथे मात्र झेल पुन्हा एकदा ड्रॉप. कॅच कुठेतरी ड्रॉप झाले, विशाल आहेत, बॅकअप आलाय, कुठेतरी बॅकअप आपण बघतोय. बघा नक्कीच कुठेतरी लिगामेंटचा इश्यू आहे कुठेतरी, तरी देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याचं मोह कुठेतरी सावरता आला नाही. पण नक्कीच मेडिकल इश्यू आहे, बघा नक्कीच कुठेतरी आपल्या शरीराची देखील थोडं काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. क्रिकेट आपण नक्कीच खेळणार आहोत, पण इथे मात्र कुठल्या प्रकारची दुखापत झाली तर मात्र क्रिकेटला कुठेतरी आपल्याला नक्कीच बाय बाय करावं लागेल. त्यामुळे थोडंफार सांभाळून खेळायचं आहे. क्रिकेट नक्कीच आपल्या जीवनाचा हिस्सा आहे, पण त्या जीवनाच्या हिस्सासाठी देखील आपल्याला तेवढं फिटनेस लेवल देखील ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पंचवीस धावा झाल्यात आणि आता लॉफ केलाय समोरच्या दिशेने, चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय आता मात्र षटकार. कुठेतरी षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का? स्ट्रायकिंगला आपण गणेशला बघतोय, 31 धावा धावफल करावं लागल्यात. कुठेतरी आता मात्र डॉमिनेट करण्याचा प्रयत्न, सकाळच्या चांगली गोलंदाजी केली पण आता कुठेतरी खराब गोलंदाजीचा दर्जा इथे मात्र सेट करतात. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. कुठेतरी आता मात्र साईड चेंज करण्याचा प्रयत्न आहे. हो, 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. 31 धावा धावफल करावं लागलेत. कुठे थोडासा अर्थ, 4 चेंडूंचा खेळ. स्ट्राईक इनला गणेश, षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करा. भव्य आणि निहालकडनं नक्कीच आपल्याला 2000 कॅश प्राइज. कुठेतरी सुवर्ण संधी आहे, संधीचं सोनं करेल का? इथे मात्र चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साईड. वाईट चेंडू पंचाने घोषित केलं. 32 धावा. कुठेतरी अभंतर चेंडू फेकणं टाळलं पाहिजे. त्यानंतर कुठेतरी जर आपण विचार केला तर एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपल्या संघाने कुठेतरी मेगा फंडचे तिकीट पटकवले, पण कुठेतरी डॉमिनेट करतो, कुठेतरी संघर्ष चालू आहे. अजून एक चेंडू गेलाय सीमारेषा पार, हा देखील आलाय षटकार. अजून देखील उर्वरित कुठेतरी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करा. 2000 कॅश प्राइज गणेश आपल्यासाठी लगावला गेलाय. भव्य आणि निहाल यांच्याकडनं आपल्याला 2000 कॅश प्राइज नक्कीच असेल.
इथे मात्र तिसरा षटकार देखील आलाय आणि 2000 रुपयांचं कॅश प्राइज देखील पटकावलं गेलंय. हल्ला बोल केलाय. कुठेतरी 2 षटकामध्ये धावा फार कमी होत्या आणि अजून एक. आता मात्र चेंडू हवेत आहे. जेलची संधी आहे आणि इथे मात्र अजून एक जेल ड्रॉप. काय घडलं? कुठेतरी फिल्डिंगचा दर्जा कुठेतरी सकाळच्या चांगला सेट केला होता पण कुठेतरी रुपेश देखील नाराज आहे. कुठेतरी आपण विचार केला तर वारंवार क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आहे पण कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण त्या जोरावर कुठेतरी. हो शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल 1 टू गो. 44 धावा ऑफर करावं लागले. 2 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. शेवटचा चेंडू आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण षटक आता मात्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या म्हणजे एकूण 46 आणि 47 27 झालेत आणि 48 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र करायचा आहे. तोच म्हणजेच RCC विजय संघाला. एकूण आपण बघितलं तर 3 षटकार. बघा शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 23 धावा आल्या. त्या जोरावर कुठेतरी बाजी मारले. 47 धावा आणि 48 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र करायचा आहे. तो चला थोडं फास्ट खेळायचं बघा. चला 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा. तसेच अभिजित पाटील अभिजित कदम आपल्या देखील विनंती. आपला देखील हात वरती करायचा आहे. आपण कुठे असाल मग सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी कामगिरी केली नाहीये पण आता मात्र मेगा फायनल मध्ये कुठेतरी खेळण्याची संधी मिळाली. तर चला बघा अभिजित कदम आता मात्र कुठेतरी जबाबदारी असेल आपल्या खांद्यावर. कुठेतरी गोलंदाजी करायची आपल्याला बघा. 40+ मध्ये कुठेतरी गोलंदाजी करायची आपल्याला. तसेच बघा अजून एक गोलंदाज संजय जे आहेत त्यांना देखील कुठेतरी इन ऍक्शन आहे. ते देखील कुठेतरी वर्कआउट करतात कुठे वॉर्मअप करतात बघा. नक्कीच माती हाताला लावली आता मात्र मात्र कुठेतरी पाया पडण्याचं काम. तर चला 48 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र करायचा आहे. आघाडीचे 2 फलंदाज रुपेश आणि अजित.
बघा रुपेश, आता मात्र कुठल्याही प्रकारची संधी नसेल. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा. स्ट्राईक एंडला रुपेश मात्रे, मॅन फ्रॉम नौपाडा. एका बाजूला आपण नक्कीच बघतोय म्हणजे अजित बांधकर, तर वैभव चव्हाण. चला आपण देखील हात वरती करायचंय. चला धन्यवाद. कुठेतरी कव्हर्स मध्ये नक्कीच आपण बघतोय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिनेश कोळी आलेत बघा. पहिला चेंडू एक वेगवान टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच चेस करतोय. सिंगल स्वरूपाची एकदा कुठेतरी दुखापत ग्रस्त तरी देखील बॅटिंग साठी आलेत. कुठेतरी आपल्या संघाला बॅक करण्याचा प्रयत्न. कुठेतरी अजय जाधव फार कमी धावसंख्येवर आऊट बाद झालेत, पण त्यानंतर मात्र डाव सावरल्याचं म्हणजेच गणेश यांनी कुठेतरी 3 षटकार लगावलेत. शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी. कुठेतरी कॅश प्राइज देखील पटकावलं गेलंय या स्पर्धेमध्ये. इथे मात्र कॅच ड्रॉप झेलची संधी होती. अजित बांधकर निर्धाव चेंडू आहे. बघ चेंडू गोषक क्षेत्रामध्ये गेला. कुठेतरी सिंगल स्वरूपाची एक धाव. तर बघा 2 चेंडू 2 धावा. आणि आता तर मोठा फटका. चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे मात्र मिळतील धावा 6. तीन चेंडूंनी धावसंख्येत फकर 8 धावा झाल्यात. उर्वरित अजून देखील पॉवर प्लेचा षटक. या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज दिनेशला बघतोय. दिनेश कोळी यांना बघतोय. स्ट्राईक एंडला अजित बांधकर. कोकण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीचे प्रॉप रायटर सर्वा. कुठेतरी अडथळा आलाय. कुठेतरी दबाव. या षटकाराचा दबाव आता मात्र गोलंदाजावर दिसतोय. प्रयत्न. हा चेंडू देखील गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. तर इथे चुका झालेत. अभिजित कदम यांच्याकडनं चूक झाली. बघतो कुठेतरी चेंडू जर अडवण्याचा प्रयत्न केला असता तर या 4 धावा वाचल्या असत्या. कुठेतरी हाईटचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. कॉर्पोरेशन बघा आता मात्र कुठेतरी इन ऍक्शन आहेत की मात्र डायरेक्ट हिट लागण्याचा प्रयत्न. कुठेतरी आपण बघतोय मिड ऑफ मध्ये राजा दादांना नक्कीच कुठेतरी वारंवार क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच या अगोदर चेंडू कुठेतरी मिडॉनला क्षेत्ररक्षण करत होते. त्यानंतर मिड ऑफला क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं आणि सिंगल स्वरूपाची एकदम. आणि आता मात्र षटक कुठेतरी 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्येत फरक असेल एकूण 12 धावा झाल्या. कुठेतरी 1 चेंडूचा खेळ. मग प्रसाद इथे मात्र कुठेतरी खुश दिसतोय. चांगली कामगिरी केली आहे. एक चांगला टार्गेट. 13 धावा झाल्यात. तडीन 13 धावा झाल्यात. तेरा धावा. शेवटचा चेंडू स्ट्राईक केला. आता मात्र नक्कीच रुपेश. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये कुठेतरी 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. मोठा फटका आहे. चेंडू पाठवून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा देखील आलाय षटकार.
मध्ये कुठेतरी अर्धशतक कंप्लीट केले. अजय जाधव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला अजित बांधकर 40+. मग या स्पर्धेचे नियम नक्कीच 3 षटकं, एक रेग्युलरचे गोलंदाज, एक 40+, एक 50+. त्यामुळे आता कुठेतरी खांद्यावर जबाबदारी आहे, अजय जाधव यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. धावसंख्या बघा धावफलक झाली ती म्हणजे 19 धावा झाल्यात. कुठेतरी षटक संपलेत. 47 नाही तर 48 धावसंख्येचा पाठलाग करतायत. चला अंपायर्स, चला अंपायर थोडंसं स्पीडअप करायचं. चला अजय आपल्या देखील विनंती आहे, थोडंसं फास्ट खेळायचं बघा. कुठेतरी 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि इक्वेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 29. अजून देखील सामना चालू आहे, अजून देखील मॅच ऑन आहे. कुठेतरी एकतर्फी सामना आतापर्यंत झाला. 12 चेंडूमध्ये तुम्ही मारलायत, आम्ही देखील मारण्याचा प्रयत्न बघा. कुठेतरी चांगला प्रयत्न. हे 2 फलंदाज टार्गेट सेट केलंय, पण या टार्गेटला चेस करण्याचा प्रयत्न देखील करतात. कुठेतरी डिफेंड करण्याचा प्रयत्न आहे. 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. आणि पहिला चेंडू कुठेतरी टाका टाकण्याचा प्रयत्न. अपील देखील केली गेली पंचांकडे. पंचांनी अपील इथे मात्र फेटाळली. कुठेतरी निर्धाव चेंडू आहे. 11 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू कुठेतरी मॅचमध्ये शिरकाव करेल आणि प्रत्येक मोठ्या फटक्यामध्ये कुठेतरी हृदयाचे ठोके वाढवण्याचं काम होईल. ते म्हणजेच RCC रायगड वॉरियर संघ. आता मात्र कुठेतरी टॅपचे साईन घेण्याचा प्रयत्न चुकी झाली. इथे मात्र प्रमोद जोशी प्रदीप देशांच्या चुकी झाली. कुठेतरी चुकी झाली आहे. चुकीला इथे मात्र माफी नाही बघा. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. तर तसेच विपुल आपण कुठे असाल तर हात दाखवायचा बघा. विपुल तसेच बघा. अमर आपण कुठे असाल तर त्वरित कॉम्बॉक्स जॉईन करायचं आहे. अमर आपण कुठे असाल त्वरित कॉम्बॉक्समध्ये नक्कीच बघा. आता मात्र कॅप्टन दिसलेत. कॅप्टन इथे मात्र दिसतंय. कुठेतरी आपण कॅप्टनला नक्कीच लॉंग ऑन द रिझनमध्ये तैनात झालं. कुठेतरी कॅप्टन आता मात्र थोडाफार टेन्शनचं वातावरण आहे कोणता संघ आहे. कारण की समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. रुपेश मात्र अजून देखील खेळपट्टू. त्याच्या अगेन्स्ट त्याचा संवेद आपण अजित बांधकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय जाधव. कुठेतरी पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल. पण आता मात्र रुपेश जिथपर्यंत असेल तिथपर्यंत कुठेतरी या धावसंख्येचा पाठलाग करणं तेवढं सोपं असेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे. सिंगल स्वरूपाची 1 धाव. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आहे. यष्टांच्या मागे आपण नक्कीच राजा जाधव यांना बघतोय. कुठेतरी मोठा सामना या स्पर्धेमध्ये सर्वस्व देण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी केली. तर बघा नक्कीच पोलार्ड एक कंप्लेंट आली बघा. नक्कीच कुठेतरी गरिबांचा कैवारी आपल्याला बनायचं नाही बघा. प्रयत्न केलेत. चेंडू जाईल का सीमारेषा पार. इथं मात्र चेस केलाय. थकलाय. चेंडू गेलाय. सीमारेषा पार गेलाय. कुठेतरी चेस मोठी चेस करण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी आपण बघतोय मिड ऑफला बीट करून धावसंख्या धावफल करू दिले 25 25 इक्वेशन. 7 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 23 धावसंख्येची कुठे गरज आहे या षटकामध्ये. म्हणजे याच चेंडूमध्ये जर मोठी धावसंख्या कुठेतरी मोठा फटका लगावला तर कुठेतरी शेवटच्या क्षणाला. आणि सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडू आहे. आणि इथे मात्र काय घडलं. मागच्या सामन्यामध्ये देखील कुठेतरी अशाच प्रकारे समीकरण होतं आणि शेवटच्या क्षणाला सामना हारला. आणि आता तर सेम इक्वेशन बघा. 21 धावांची गरज अजून देखील.
23 धावांची गरज बघा क्षमा असावी. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र रुपेश आणि गोलंदाजी मार्कवर नवापाडा विपक्ष. नवापाडा एका बाजूला रेग्युलर तर एका बाजूला 40+. 50+ आहे बघा नक्कीच. 50+. एका बाजूला 40+, एका बाजूला 50+. राजा विपक्ष रुपेश म्हात्रे. तर बघा नक्कीच कर्णधार आज मात्र कुठेतरी खुश आहे. ज्या प्रकारे संघाची बांधणी केली गेली आहे त्या संघाने कुठेतरी आपल्याला मेगा फायनलचे तिकीट मिळवून दिले आणि कुठेतरी फार नाही तर फक्त 6 चेंडू दूर या मेगा फायनलच्या चषकापासून. तर आता मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी स्वतः आपण बघतोय. चला अंपायर चला राजा, आपला देखील विनंती आहे. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज बघा. स्ट्राईक एंड आता रुपेश मात्र कुठेतरी फिरकी अस्त्र कुठेतरी एका बाजूला आपण बघतो 50+, एका बाजूला आपण रेग्युलर क्रिकेटमधील फॉर्मॅटमधून कुठेतरी निवृत्ती घेतले. तोच म्हणजे रुपेश. हा चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज बघा. प्रेक्षक वर्ग देखील सामन्याचा कुठेतरी आनंद घेत आहेत. एक मोठा सामना, एक मोठी स्पर्धा आहे. RCC मॉर्निंग प्रीमियर लीग आणि पहिला चेंडू कुठेतरी अवंदर फेकला. पहिला चेंडू कुठेतरी एक्स्ट्राची धाव. 6 चेंडू आणि आता मात्र 22 धावसंख्येची गरज आहे. RCC प्रीमियर लीग का तिसरा पर्व पण आता मात्र शेवटचा सामना आहे. पहिला चेंडू फेकून दिलाय. आता मात्र मानवंदना दिली आहे. इथे मात्र चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. आलाय षटकार. बघा हवेच्या दिशेने कुठेतरी फिरफूर पायदा. बघा नक्कीच आता मात्र मॅच बॉल पाहिजे बघा. मॅच बॉल. तर बघा आतापर्यंत 1 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्यात कुठेतरी. आणि अजून देखील इक्वेशन कुठेतरी बघितलं विचार करतो आपण तर 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 16 धावांची अजून देखील गरज आहे. खेळपट्टी आपण रुपेश म्हात्रे आणि अचित कुठेतरी आघाडीचे फलंदाज अजून देखील या खेळपट्टीवर करतात. आणि या खेळपट्टीचा विचार केला तर वारंवार सातत्याने बराच वर्ष कुठेतरी सराव घेणारा हा फलंदाज रुपेश. तर 5 चेंडू बघा. मागच्या सामन्यामध्ये देखील कुठेतरी 17 चेंडू आणि 49 धावसंख्येची बॅटिंग केली होती. पण आता मात्र कुठेतरी 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. बघा इथे मात्र काय चाललंय. कुठेतरी ॲग्रेशन क्रिकेट, कुठेतरी ॲग्रेसिव्ह क्रिकेट इथे मात्र दिसतंय. बघा चला फास्ट खेळायचंय. वेळ इथे मात्र निघून चालली. कुठेतरी वेळ झाली आहे. काळ खोळतोय. इथे मात्र काय चेंडू फेकलाय बघा. कुठेतरी चांगला चेंडू फेकला आणि 4 चेंडू अजून देखील 16 धावसंख्येची गरज आहे. मग 4 चेंडूंनी 16 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी आपण गणेशला देखील कुठेतरी बघा 3 षटकार लगवले, चांगली कामगिरी केली. पण कुठेतरी अजून देखील इथे मात्र झेलची संधी आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र काय घडलं. चेंडू ड्रॉप झालाय आणि 2 धावा देखील इथे मात्र धावून कंप्लीट झाल्यात. आणि आता मात्र इक्वेशन
3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच फार फार काय तर 1 षटकार आणि 2 चौकार. इथे मात्र सामना विजयी, अन्यथा 2 षटकार. कुठेतरी सामना क्लोज. इथून एक निर्धाव चेंडू या ज्या ट्रॉफीवर आपण नक्कीच ट्रॉफी बघतो त्या ट्रॉफीवर नक्कीच नाव कोरेल. कुठेतरी एक मोठा फटका आणि इथे मात्र काय घडलंय, ट्रॉफीवर कुठेतरी नाव आता मात्र कोरलं गेलंय. बघा प्रसाद आता मात्र कुठेतरी खुश आहे. बघा नक्कीच सुटकेचा श्वास आता मात्र घेतलाय. कर्णधार आहेत, कुठेतरी टेन्शन होता, पण आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र कुठल्याही प्रकारचं आव्हान तर चेंडू जर फेकला गेला नाही. 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला तो थोडं इथे मात्र काय घडलंय, अजून एक निर्धाव चेंडू आणि इथे मात्र चला सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व खेळाडूंना आता मात्र विनंती आहे, चला लाईनअप करायचं. बघा कुठेतरी विचार केला तर आपण जे शेवटचे 3 चेंडू ते नक्कीच राजाने आपल्या नावावर केलेत आणि सामना इथे मात्र जिंकलाय. मेगा फायनल मध्ये नाव कोरलंय तेच म्हणजे आरसीसी रायगड वॉरियर संघाने. तर चला खेळाडूंना देखील विनंती आहे, चला बँड्रोल नक्कीच जे बॉर्डरवर जे खेळाडू आपण तैनात केलेत त्या सर्वांना विनंती आहे, चला थोडं फास्ट यायचंय.